हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने बेसिक ग्रॅनी स्क्वेअर कसा तयार करायचा ते शिकणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर हा ग्रॅनी स्क्वेअरसाठी सर्वात पहिले आपण हा रो कंप्लीट करून घेऊ. तर मी इथे 3 नंबरचं हुक घेतलेला आहे. फर्स्ट रोसाठी आपण इथे एक स्लिप नॉट तयार करून घेऊ. अशा प्रकारे इथे आपल्याला नॉट तयार होईल. नंतर आपल्याला 5 चेन तयार करून घ्यायच्यात. 1 2 3 4 आणि 5. नंतर सुई पहिल्या चेनमध्ये घेऊन धागा ओढून घेऊ आणि इथे स्लिप स्टिच तयार करू. तर अशा प्रकारे आपल्याला इथे लूप तयार भेटेल. नंतर इथे आपण 3 चेन करून घेऊ. 1 2 आणि 3. अशा प्रकारे एक चेन तयार झाली आहे. नंतर इथे 2 डबल क्रोशे तयार करून घेऊ. हा पहिला डबल क्रोशे आणि हा दुसरा डबल क्रोशे. अशा प्रकारे आपल्याला इथे एक पेटल तयार करून भेटेल. इथे जी ही पेटल आहे ती तयार झालेली आहे. नंतर ह्या 3 पेटल तयार करून घेऊ. एक पेटल तयार झाले. नंतर इथे 2 चेन घेऊ. 1 2. आता दुसरे पेटल करू. त्यासाठी आपल्याला 3 डबल क्रोशे घ्यायचे आहेत. एक डबल क्रोशे, दुसरा डबल क्रोशे आणि हा तिसरा डबल क्रोशे. अशा प्रकारे आपल्या ह्या 2 पेटल्स तयार झाले आहेत. याचप्रमाणे आपण ह्या 2 पेटल्स तयार करून घेऊ. अशा प्रकारे आपले 3 पेटल झालेले आहेत. चौथी पेटल तयार करून घेऊ. त्यासाठी 2 चेन, 1 2. इथे ओढून घेऊ म्हणजे चौथ्या पेटलसाठी आपल्याला जागा भेटेल. एक डबल क्रोशे, 2 डबल क्रोशे आणि ह्या 3 डबल क्रोशे. इथे डबल 2 चेन तयार करून घेऊ. 1 आणि 2 आणि ह्या पेटलमध्ये जॉईन करून घेऊ. तर इथे 3 नंबरची जी चेन आहे त्यामधून आपल्याला स्लिप स्टिच तयार करायची आहे. 1 2 आणि ही 3. ह्या 3 नंबरच्या चेनमध्ये घेऊन स्लिप स्टिच तयार करून घेऊ. अशा प्रकारे स्लिप स्टिच झाली आहे. धागा कट करून घेऊ आणि जॉईन करून घेऊ. अशा प्रकारे आपला फर्स्ट राऊंड तयार झालेला आहे हा वाला. तर आता आपण हा दुसरा वाला रो तयार करून घेऊ. तर मी इथे दुसऱ्या कलरचा धागा घेतला आहे. तर आपण ह्या कॉर्नरमध्ये पेटल तयार करून घेऊ. त्यासाठी या कॉर्नरमधून धागा घेऊ ओढून आणि इथे हे कलर जॉईन करून घेऊ. नंतर इथे आपल्याला परत 3 चेन घ्यायचे आहेत. 1 2 आणि 3. परत इथे आपल्याला 2 डबल क्रोशे घ्यायचे आहेत. 1 आणि 2. परत आता आपल्याला या कॉर्नरला पेटल तयार करायची. त्यासाठी इथे एक चेन घेऊ. नंतर इथे पेटल तयार करू. त्यासाठी आपल्याला इथं 3 डबल क्रोशे घ्यायचे आहेत. 1 डबल क्रोशे, 2 डबल क्रोशे
3 डबल क्रोशे. तर आपल्याला इथं कॉर्नरमध्ये 2 पेटल्स तयार करायचे आहेत. अशा प्रकारे कॉर्नरमध्ये 2 पेटल्स. तर इथे आता आपल्याला 2 चेन घ्यायचे आहेत, 1 आणि 2. तर इथे परत 3 डबल क्रोशे घ्यायचे आहेत, 1 2 आणि हे 3 डबल क्रोशे. अशा प्रकारे आपले हे 2 पेटल्स झाले आहेत. इथं परत 1 चेन घ्यायची आहे. तर मिडलमध्ये आपल्याला इथे 1 चेन घ्यायची आहे, कॉर्नरला 2 चेन घ्यायचे आहेत. अशा प्रकारे इथे आपण 2 पेटल तयार करून घेऊ. त्यासाठी 3 डबल क्रोशे, 1 2 आणि 3. अशा प्रकारे एक पेटल तयार झाले आहे. परत 2 चेन घेऊ, 1 2. परत 3 डबल क्रोशे, 1 2 परत 3. अशा प्रकारे 2 पेटल्स तयार झालेले आहेत. इथे कॉर्नरमध्ये आपली अजून एक पेटल तयार करायची राहिली आहे, तर ती तयार करून घेऊ. इथे 1 चेन, परत इथं 3 डबल क्रोशे, 1 2 आणि 3. आणि इथे 2 चेन तयार करून घेऊ, 1 2 आणि इथे स्लिप स्टिच घेऊ. तर तिसऱ्या चेनमध्ये स्लिप स्टिच घ्यायची आहे आपल्याला. तर इथे हे 1 चेन, ही 2 आणि ही जी तिसरी चेन आहे त्यामध्ये आपल्याला स्लिप स्टिच घ्यायची आहे. अशा प्रकारे स्लिप स्टिच घेऊ आणि जॉईन करून घेऊ. अशा प्रकारे आपला दुसरा राऊंड पण कंप्लीट झालेला आहे. तर आता आपण हा तिसरावाला राऊंड तयार करून घेऊ. तर इथे आपण दुसरा धागा घेतलेला आहे. नंतर कॉर्नरमधून आपण इथं स्टिच करून घेऊ. परत इथं आपल्याला 3 चेन करायच्या आहेत, 1 2 आणि 3. तर परत आपल्याला इथे पेटल करायचे आहे. तर त्यासाठी 2 डबल क्रोशे, 1 हे आपलं पहिलं 3 चेन आहे ती 1 डबल क्रोशे झाली आपली, ही दुसरी डबल क्रोशे आणि आता ही तिसरी डबल क्रोशे. अशा प्रकारे आपली एक पेटल तयार झाली. नंतर राऊंड कंप्लीट झाल्याच्या नंतर इथे डबल आपल्याला एक पेटल तयार करायचे आहे. नंतर आता आपल्याला इथे पेटल तयार करून घेऊ. त्यासाठी आपल्याला इथे 1 चेन घ्यायची आहे. परत इथे 3 डबल क्रोशे, 1 2 आणि हे 3. अशा प्रकारे मिडलमध्ये आपली एक पेटल तयार झाली. तर इथे कॉर्नरमध्ये एक करून घेऊ. तर इथे आपल्याला 1 चेन घ्यायची आहे आणि परत इथे 3 डबल क्रोशे घ्यायचे आहेत. अशा प्रकारे कॉर्नरमध्ये आपली एक पेटल झाली आहे. तर इथे 2 पेटल घ्यायचे आहेत. अशा प्रकारे कॉर्नरमध्ये 2 पेटल, मिडलमध्ये 1 पेटल. तर इथे आपल्याला कॉर्नरमध्ये 2 चेन घ्यायचे. परत इथं अजून 1 पेटल तयार करून घेऊ.
अशा प्रकारे कॉर्नरचा एक भाग झालेला आहे. तर इथे कॉर्नरमध्ये 2 पेटल घेतलेले आहे. त्यासाठी ते 3 डबल क्रोशे, 2 चेन, 3 डबल क्रोशे. मिडलमध्ये 1 चेन, 3 डबल क्रोशे, 1 चेन, 3 डबल क्रोशे. तर इथं मिडलमधला जो पार्ट आहे तिथे आपल्याला एकच चेन घ्यायची आहे आणि कॉर्नरमध्ये जे 2 पेटल्स आहेत त्यामध्ये आपल्याला इथे 2 चेन घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपण हा वाला पार्ट तयार करून घेऊ. तर आपण इथून सुरुवात केली होती. तर इथं कॉर्नरमध्ये आपण एकच पेटल घेतली होती. तर इथे परत एक पेटल तयार करून घेऊ. त्यासाठी 3 डबल क्रोशे, 1, 2 आणि 3. परत इथे 2 चेन करून इथं तिसऱ्या चेनमध्ये स्लिप स्टिच तयार करून घेऊ. 1, इथे बघून घ्या, 1, 2 आणि ह्या तिसऱ्या चेनमधून आपल्याला स्लिप स्टिच घ्यायचे आहे. अशा प्रकारे धागा कट करून घेऊ आणि हे धागा ओढून घेऊ. अशा प्रकारे आपलं हे छोटंसं एकदम सोपं ग्रॅनी स्क्वेअर तयार झालेलं आहे. तर परत एकदा पाहू. तर सर्वात पहिले आपण 5 चेन तयार करून घेतल्या. नंतर ते चेन जॉईन करून आपण ह्या पेटल्स तयार करून घेतल्या. तर त्यासाठी त्या चेनमध्ये आपण 3 डबल क्रोशे घेतले. 3 डबल क्रोशे घेऊन परत 2 चेन घेतला. म्हणजे ह्या 4 पेटल्स घेतल्या. त्याच्यासाठी 3 डबल क्रोशे, 2 चेन, 3 डबल क्रोशे, परत 2 चेन, 3 डबल क्रोशे. अशा प्रकारे आपण हा राऊंड 1 कंप्लीट करून घेतला. तर दुसऱ्या राऊंडसाठी आपण कॉर्नरमध्ये इथे 2 पेटल्स घेतल्या. तर इथं पेटलसाठी आपण 3 डबल क्रोशे घेतले. तर कॉर्नरमध्ये आपल्याला इथे 2 चेन घ्यायचे आहेत आणि मिडलमध्ये 1 चेन घ्यायची आहे. तर कॉर्नरमध्ये आपण 3 डबल क्रोशे, 2 चेन, 3 डबल क्रोशे, परत मिडलमध्ये 1 चेन, परत कॉर्नरमध्ये 3 डबल क्रोशे, 2 चेन, 3 डबल क्रोशे. अशा प्रकारे आपण हा दुसरावाला राऊंड कंप्लीट केलेला आहे. तिसऱ्या राऊंडमध्ये पण सेम तसंच करायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला कॉर्नरमध्ये 3 डबल क्रोशे, 2 चेन, 3 डबल क्रोशे आणि मिडलमध्ये इथे आपल्याला एकच चेन घ्यायची आहे. इथे 1 चेन, इथे 1 चेन आणि इथे कॉर्नरमध्ये 2 चेन. तर अशा प्रकारे 1 डबल क्रोशे, 1 डबल क्रोशे, 2 चेन, 3 डबल क्रोशे, परत 1 चेन, 3 डबल क्रोशे, 1 चेन, 3 डबल क्रोशे. अशा प्रकारे आपलं हे एकदम सोपं असं ग्रॅनी स्क्वेअर तयार झालेलं आहे. कसा वाटला मग हा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.